स्ट्राईकला आहे तो तुषार. सामना त्वरित चालू करायचा आहे. सुंदर परफॉर्मन्स केला रामतनू संघाने. कायसा क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलाय. मनोज, दीपेश, मयंक यांनी सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी करून आपल्या संघाला, पंकज आणि रवी यांचे महत्वाचे खेळाडू नसतानाही त्यांनी 2 सामने जिंकले आहेत. यंग ब्रिगेड घेऊन खूप चांगला परफॉर्मन्स केला त्यांनी रामतनू संघाने. महत्वाचे खेळाडू नसतानाही त्यांनी 2 सामने जिंकून आपल्या संघाला क्वार्टर फायनल्स मध्ये प्रवेश करून दिलाय. त्यात दीपेश आणि हिरण असा अनुभवी गोलंदाज यांनी खूप चांगली कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजयी करून दिलाय. आता मात्र 5 षटकांचा सामना. पहिल्या 2 षटके पॉवर प्लेचे असतील. स्ट्राईकला येतो तुषार, नॉन स्ट्राईकला येतो रोहित आणि पहिला षटक घेऊन येतोय अमित. वैयक्तिक पहिला संघाकडून पहिला षटक घेऊन येतोय अमित. पहिले 2 षटके पॉवर प्लेचे असतील. 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. आणि या सामन्याचा एक नियम आहे कंपल्सरी चेसिंगचा. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. आणि बॉल सुद्धा चॉईस करण्याचे संघांना करता येणार नाही. आता मला सामन्याला पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. सलामीचा गोलंदाज अमित मारा करेल तुषार. बघूया 2 षटकांचा किती फायदा उचलतात दोन्ही फलंदाज. आणि सुंदर चेंडू, ब्लॉकल पे चेंडू होता. चेंडू सरळ आणि मला तसं गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु चांगला कव्हर केलाय क्षेत्ररक्षकाने आणि निर्धाव जातोय. पहिलाच चेंडू निर्धाव. दोन क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑन. मिड विकेट पुन्हा एकदा. आणि सुंदर बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. एका धावसंख्येचा खाता खोलतोय घोषितच्या रूपात तुषार. बघूया कशी फलंदाजी करतोय. संघ नायकाचा अपेक्षा आहेत दोन्ही फलंदाजांकडून. पुन्हा एकदा अमित तयार, मारा करेल तुषार. फुलटॉस चेंडू, चेंडू सरळ टकलून दिलाय लेगच्या दिशेने. मला क्षेत्ररक्षक धावतोय मिड विकेटचा आणि मला वाटतं गचाल क्षेत्ररक्षण आणि चौकार. सुंदर फलंदाजी, चौकार लगावतोय तुषार. आपल्या संघासाठी काहीशा धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 5. पुन्हा एकदा अमित तयार, मारा करेल तुषार. फुलटच चेंडू होता आणि उंच मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. मला वाटतं बाजूने शक्यता आणि सुंदर झेल टिपतोय क्षेत्ररक्षक. पहिला हदरा, पहिला झटका गोटली संघाला तुषाराच्या रूपात. डीजे दीपेश पाटील याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा कट्टा बॉईज आयोजित 09 चषक पहिला झटका, पहिला हदरा तुषाराच्या रूपात. सुंदर गोलंदाजी करतो अमित. कायसा रोखून ठेवलाय फलंदाजांना. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईकवर येतोय रोहित. नॉन स्ट्राईकला येतो नवीन आलेला फलंदाज प्रमोद. पुन्हा एकदा अमित तयार, मारा करेल रोहित. डावकुरा असा फलंदाज. शॉट स्वर्मचा चेंडू होता. चेंडू सरळ ढकलून दिलाय लॉंगॉनच्या दिशेला. मला वाटतं चेंडू सुद्धा क्षेत्ररक्षण होते आणि एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते
6 एक बाद 6. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो नवीन आलेला फलंदाज प्रमोद. पहिली सलामीची जोडी फोडण्यात यश येते. अमित याला पहिला हादरा तुषाराच्या रूपात. आता मात्र वन डाऊनच्या रूपात येतोय फलंदाज प्रमोद. मारा करेल अमित याला. सलामीचा षटक, पहिला षटक. मला वाटतं दोनच क्षेत्ररक्षक षटकाच्या बाहेर, परंतु रोखून ठेवला आहे फलंदाजांना. पुन्हा एकदा अमित तयार, मारा करेल प्रमोद. नवीन आलेला फलंदाज. शॉर्टपिच पे चेंडू, मला चेंडू पंचांचा इशारा येतोय मयंक पाटील यांचा. वाईट बॉल. नकारात्मक चेंडूने एक धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 7 एक बाद 7. बघूया प्रमोद कशी कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. वन डाऊनच्या रूपात आलेला फलंदाज आहे. काहीशा अपेक्षा आहे संघ नायकाकडून. पुन्हा एकदा फुलटस पे चेंडू, मला वाटतं स्लॉक स्वीप केलाय आणि मला वाटतं चेंडू जातोय सरळ. षटकार डीजे. त्यानंतर होणारा सामना रमेश स्मृती कोपरकर आणि सिद्धिविनायक राबाडा. या सामन्यात या टुर्नामेंट मध्ये 24 संघांनी भाग घेतलेला आहे आणि याचा काही नियम आहेत. ट्रायंग्युलर मध्ये येणाऱ्या 3 संघापैकी ज्या संघाचा धावा जास्त असतील तो संघ अंतिम सामना खेळेल. चिठ्ठी उडवली जाणार नाही, याची नोंद घ्यावी सर्व संघांनी. सुंदर फटकार लगावला होता प्रमोद याने. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 13. आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रतीक. सलामीला आलेला फलंदाज अजूनपर्यंत खेळपट्टीवर साबूत. डावकुराचा फलंदाज, आक्रमकाचा फलंदाज आपल्या संघाचा. बघूया प्रतीकच्या हातात जिम्मेदारी सोपवली संघ नायकांनी. पुन्हा एकदा अजूनपर्यंत पॉवर प्लेचे षटक. 2 क्षेत्ररक्षक हे सर्कलच्या बाहेर असतील. बघूया किती फायदा उचलतोय रोहित. डावकुराचा फलंदाज आहे. काहीशा बेनिफिट्स आहेत डावकुरा फलंदाजाला या मैदानावर, कारण पुन्हा एकदा प्रतीक तयार, मारा करेल रोहित. शॉर्टपिचचा चेंडू सरळ ढकलून दिला. मला वाटतं चेंडू होते स्क्वेअर लेगच्या दिशेने. मला वाटतं पंचांचा इशारा येतोय 1 धावेचा आणि मला वाटतं एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 14. सुंदर फटकावर होता, परंतु मैदानाच्या काही लिमिटेशन्स असल्यामुळे घोषित देण्यात येते आणि मला वाटतं एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 14. शॉर्टपट पद्धतीचा चेंडू होता. सुंदर फटका होता, परंतु घोषित क्षेत्रात जातोय पुन्हा एकदा. प्रतीक तयार, मारा करेल रोहित. डावकुरा आक्रमक. फुलर यांचा पद्धतीचा चेंडू होता. मला चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतो आणि मला वाटतं चेंडू जातोय सरळ सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या होते 18 एक बाद 18. अशी खराब गोलंदाजी होते प्रत्येकाच्याकडून. पुन्हा एकदा रोहित तयार, मारा करेल प्रतीक याला. चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय हवेत. मला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि वाटतं झेल टिपतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि डीजे.
दोन झटके, दुसरा हादरा रोहिताच्या रूपात, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय भूषण. सुंदर गोलंदाजी, कमबॅक म्हणावं लागेल. चौकारानंतर स्लोरमचा चेंडू होता, बॅटची कडा घेतल्याने चेंडू गेला हवेत आणि क्षेत्ररक्षणाने सुंदर झेल टिपला. पण आता बघूया, स्ट्राईकवर आहे तो प्रमोद. एका षटकार अजूनपर्यंत लगावलाय प्रमोद आणि आक्रमकाचा फलंदाज आहे. आपल्या संघाचा मारा करेल प्रतीक याला. सुंदर गोलंदाजी करतोय, काहीसा व्हेरिएशन दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये. फलंदाजांना काय समजतं पुन्हा एकदा. प्रतीक तयार, मारा करेल पुन्हा एकदा. मला वाटतं चेंडू जातोय स्क्वेअर लेग, षटकार लगावतोय. मी म्हणालो होतो आक्रमक फलंदाज आहे डीजे. सुंदर फटका लगावला प्रमोद याने. आक्रमक पवित्रा घेतला दिसतोय. वन डाऊनच्या रूपात आलेला फलंदाज प्रमोद. संघ नायकाची काही अपेक्षा होत्या पुरेपूर खरा उतरतो आपल्या संघनायकाच्या अपेक्षांवर. प्रमोद 2 षटकार लगावलेत आतापर्यंत. धावसंख्या होते धावसंख्या होते 24 आतापर्यंत. पुरेपूर समाचार घेत आहेत पॉवर प्लेच्या षटकांचा. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आता मात्र प्रतीक तयार, मारा करेल प्रमोद. आक्रमकाचा फलंदाज पुरेपूर समाचार घेतोय पॉवर प्ले षटकाचा. पुन्हा एकदा उंचावण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षका जातात. पंचांचा इशारा येतोय निर्धाव धावेचा, डॉट बॉल. कसा रोखून ठेवतोय 24 या धावसंख्येवर फलंदाजांना. सुंदर गोलंदाजी, कमबॅक म्हणावं लागेल षटकारानंतर. अको टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा प्रतीक तयार. वन डाऊनच्या रूपात आलेला प्रमोद याला उंचावणार परंतु चेंडू जातोय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय हवेत आणि वाटतं सुंदर झेल टिपतोय क्षेत्ररक्षणाने. बाद होतोय. आक्रमकाचा फलंदाज होता परंतु सुंदर गोलंदाजी डीजे. आता मात्र धावसंख्या झाल्या 24. या षटकात 11 धावा दिल्या आणि 2 विकेट घेतल्या. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल पॉवर प्लेच्या षटकात. नवीन फलंदाज येतो खेळपट्टीवर निलेश. स्ट्राईकवर आहे तो नवीन फलंदाज निलेश. बघूया कोण गोलंदाजीचा भार घेऊन येतोय. वैयक्तिक पहिला संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय मन्या. आता मात्र क्षेत्ररक्षक विखुरले जातील कारण 2 षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकांचा सामना. बघूया मनोज वैयक्तिक पहिला संघाकडून तिसरा षटक घेऊन येतो. मनोज स्ट्राईकला येतो. नवीन आलेला फलंदाज निलेश. या सामन्यासाठी 10x चेंडू वापरले गेले आहेत त्यामुळे
फलंदाजांना धावांचा डोंगर उभा करायला लागतो. परंतु पुन्हा एकदा मनोज मारा करेल. निलेश आणि सुंदर क्षेत्ररक्षण होते, पण एक धाव काय रोखू शकत नाही. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 25. आता मात्र प्रथमच स्ट्राईकवर येतोय भूषण. बघूया कशी फलंदाजी करतोय. मारा करेल मनोजाला. फुलटॉस बाय चेंडू. चेंडू जातोय सरळ. मला वाटतं चेंडू पंचा आणि मला षटकार आणि नकारात्मक चेंडू. नो बॉल आणि षटकार. खराब चेंडूवर पुरेपूर समाचार घेतोय. नो बॉल फ्री हिट. हा चेंडू फ्री हिट असेल. कशी खराब गोलंदाजी करतोय मनोज. फुलटॉस बाय चेंडू होता. नो बॉल होता. पुरेपूर समाचार घेतला. पण पुन्हा एकदा तोच भूषण मारा करेल मनोजाला. आता तर पुन्हा एकदा फुलटॉस बाय चेंडू आणि चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. मला वाटतं चौकार. फ्रीट या चेंडूचा डीजे. धावसंख्या होते 36. सुंदर फलंदाजी करतोय भूषण. कशी खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. फुलटॉस बाय चेंडू होता. पुरेपूर समाचार घेतोय. दोन्ही चेंडूंवर एक षटकार एक चौकार लगावतोय. फ्रीटच्या चेंडूवर सुद्धा चौकार लगावतोय. पुन्हा एकदा तोच भूषण मारा करेल. कसा दडपण मनोज याच्यावर. तिसरा वैयक्तिक पहिला संघ तिसरा षटक घेऊन येतोय मनोज. खराब गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मनोज तयार. मारा करेल. आक्रमक असा भूषण. पुन्हा एकदा उंचावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मला वाटतं नक्कीच बांधवण्याची संधी आणि बांधवतोय भूषण. धावसंख्या होते 36 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. आता मात्र नवीन फलंदाज येतोय रुणाल. स्ट्राईकला येतो निलेश. काहीशी कमबॅक म्हणावं लागेल मनोजाचा. एक चौकार आणि एक षटकार खाल्ल्यानंतर सुंदर गोलंदाजी केली. अकूट टप्प्यावर गोलंदाजी केली आणि मला वाटतं बाद झाला भूषण. त्याने आक्रमक फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मनोज तयार. मारा करेल निलेश याला. पुन्हा एकदा शॉर्ट पे चेंडू. चेंडू जातोय मला वाटतं घोषित क्षेत्रात. एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 37 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. यानंतर होणारा सामना राकेश मूर्ती कोपरखेरणा आणि सिद्धिविनायक राबाडे. दोन्ही संघांनी जर आले असतील तर उपस्थिती दाखवायची आहे. पुन्हा एकदा मनोज तयार. मारा करेल निलेश. पुन्हा एकदा शॉर्ट पेच चेंडू. मला चेंडू जातोय सरळ. भिरकावून देतोय मिड विकेटच्या दिशेने. षटकार. हॅलो. शॉर्ट पिच मध्ये चेंडू केला होता. त्याचा पुरेपूर समाचार घेतला निलेशाने. षटकार लगावला. आता मात्र कमबॅक. तिसरा षटक संपतोय. तिसरा षटकार केली. धावसंख्या आहे 43.
4 बाद 43. सुंदर धावसंख्या म्हणावं लागेल गोटोली संघाची. अजूनपर्यंत दोन षटक शिल्लक या षटकातले. स्ट्राईकला आहे तो निलेश, आतापर्यंत एक षटकार लगावलाय. तोच निलेश आतापर्यंत खेळपट्टीवर साबूत आहे. आता मात्र स्ट्राईकला आहे तो नवीन आलेला फलंदाज रुणाल. बघूया कशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय. वैयक्तिक पहिला संघाकडून चौथा षटक घेऊन येतोय सूर्यकांत. तीन षटकाखेरीज धावसंख्या 43. 4 बाद 43. सुंदर फटकेबाजी करतायत गोटोली संघाचे फलंदाज. टेनिसच्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलतात पुन्हा एकदा. सूर्यकांत मारा करेल. रुणाल हा देखील चांगला फलंदाज आपल्या संघाचा. पुन्हा एकदा उंचावला फटका. मला वाटतं चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. नक्कीच षटकार होण्याची शक्यता आणि षटकार होतोय, पण आता इशारा येतोय डीजे. प्रमोद पाटील सानपाडा एक्सप्रेस यांनी समोरच्या कक्षेमध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मारा पुन्हा एकदा उंचा प्रयत्न. मला चेंडू जातोय. आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने षटकार लगावतोय. आता मात्र रुणाल याला थँक्यू डीजे. रुणाल याला सुवर्ण संधी आहे. अजून एक षटकार लगावला तर 500 रुपये मयुरेश पाटील यांच्याकडून. मी म्हणालो होतो हा चांगला फलंदाज आपल्या संघाचा. पुरेपूर आपली आक्रमकता सिद्ध करतोय रुणाल. 2 चेंडूंवर 2 षटकार लगावतोय. बघूया तिसरा षटकार लगावतोय का रुणाल. पुन्हा एकदा फुलटॉस बाय चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या दिशेने. मला वाटतं पंचांचा इशारा नक्कीच चौकाराचा आणि चौकार होतोय डीजे. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय तू माझ्याकडे. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल रुणाल्याची. 2 षटकार चौकार. वैयक्तिक 16 धावांवर खेळतोय. धावसंख्या होते 59. पुन्हा एकदा लो फुलटॉस मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय. मला वाटतं सुंदर क्षेत्ररक्षण होतं तिकडे. एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 60. काहीसा धावांचा डोंगर उभारतायत दोन्ही फलंदाज. आक्रमकता सिद्ध करतायत आपल्या संघासाठी. टेनिसच्या चेंडूचा पुरेपूर फायदा होता. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी म्हणावं लागेल सूर्यकांताची. फुलटॉस मध्ये चेंडू होते. आता मात्र स्लोअरमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि मात्र बाद होतोय निलेश. दोन षटकार आणि चौकानंतर कमबॅक करतोय गोलंदाज आणि बाद होतोय निलेश. त्याची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज येतोय मयुरेश. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो रुणाल, आक्रमक फलंदाज. अजूनपर्यंत 2 षटकार आणि 1 चौकाराने वैयक्तिक 16 धावसंख्येवर 17 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा सूर्यकांत तयार. मारा करेल रुणाल. शॉर्टपिच चेंडू सरळ फिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतो आणि मला वाटतं नक्कीच कच्चा क्षेत्ररक्षक. मला वाटतं चौकार. नक्कीच खराब गोलंदाजी केली सूर्यकांताने. वैयक्तिक एका षटकात 21 धावा दिल्या. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. लय बिघडलेली गोलंदाजी होती. 2 चेंडू फुलटॉस टाकले होते. दोन्ही चेंडूवर षटकार लगावला रुणाल्याने. आता मात्र
शेवटचा षटक बघूया कोण घेऊन येतोय. धावांचा डोंगर. 64. आतापर्यंत 64 धावा उभारल्या आहेत दोन्ही फलंदाज. कोटोली संघाच्या फलंदाजांनी 4 षटकात. आता मात्र शेवटचा षटक घेऊन येतोय. हाणामारीचा षटक आहे. बघूया स्ट्राईकवर आहे तो नवीन आलेला फलंदाज मयुरेश. नॉन स्ट्राईकवर आहे तो रुणाल. आतापर्यंत 2 चौकार, 2 षटकार आणि 2 चौकारांच्या साह्याने 21 धावांवर खेळतोय. आणि आता मात्र गोलंदाज येतोय हरिओम. वैयक्तिक पहिल्या संघाकडून 5वा षटक घेऊन येतोय हरिओम. स्ट्राईकला येतो मयुरेश. 4 षटकाखेरीज 64 धावांचा भला मोठा आव्हान. 5 बाद 64. आता मात्र बघूया हरिओम यशस्वी ठरतोय का धावा रोखण्यात. बिकट अवस्था म्हणावं लागेल ऐरोली संघाची. हरिओम तयार, मारा करेल मयुरेश. सुंदर चेंडू, मला चेंडू जातोय सरळ आणि वाटतं धावचीतच्या रूपात बाद होतोय मयुरेश. सॉरी, पंचांचा इशारा यायचा बाकी आहे. माफ करा, पंचांचा इशारा यायचा बाकी आहे. नॉट आउट. एका धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 65. मला वाटतं बेल्स पडल्या नव्हत्या त्याच्यामुळे पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. आमचे पंच मयंक पाटील, रामतनू संघाचे खेळाडू. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो रुणाल. 2 चौकार 2 षटकार याच्या साह्याने सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. तोच रुणाला स्ट्राईकवर. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. बघूया किती धावा उभारण्यात यश येते रुणाला. आक्रमक झालेला हा फलंदाज मारा करेल हरिओम याला. 12-13 पावलांचा रनअप हरिओम याचा मारा करेल रुणाल. स्लो रन पाहिजे चेंडू होता. चेंडू होता लॉंग ऑनच्या दिशेने. मला वाटतं नक्कीच गचाल क्षेत्ररक्षण होते तिकडे. आणि सुंदर फेकी. 2 धावसंख्या काय रोखू शकत नाही. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 67. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राईकवर आहे तो रुणाल. सुंदर फलंदाजी केली आपल्या संघासाठी. बघूया 4 चेंडूचा खेळ शिल्लक. मारा करेल रुणाल. आक्रमकाचा फलंदाज आपल्या संघाचा मारा करेल हरिओम याला. ब्लॉक होल पाहिजे चेंडू. सुंदर चेंडू. मला वाटतं पंचांचा इशारा येतोय. बाद होतोय रुणाल. DJ Vaibhav in the mix. वैयक्तिक 23 धावांवर बाद झाला. सुंदर फलंदाजी म्हणावं लागेल रुणालाची. सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी. 23 धावा उभारल्या 2 चौकार आणि 2 षटकार. आता मात्र याची जागा मग नवीन फलंदाज येतोय स्वराज. तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या होते 67. सुंदर फलंदाजी केली कोटली संघाच्या. काय धावांचा डोंगर उभारलाय ऐरोली संघापुढे. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करतोय हरिओम. आपल्या संघासाठी धावा रोखण्याचे प्रयत्न करतोय पुन्हा एकदा स्वराज. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. स्टोअरमध्ये चेंडूचा पंचांचा इशारा आहे तो मला यायचा बाकी आहे. नकारात्मक घोषित करतायत पंच मयंक पाटील. वाईट बॉल. या अवंत धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 68. स्ट्राईकला तो स्वराज. नवीन आलेला फलंदाज. नॉन स्ट्राईकला मयुरेश. बघूया 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किती धावा उभारतायत दोन्ही फलंदाज. मारा करेल हरिओम. सुंदर गोलंदाजी करतो परंतु आणि उंचावण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा तुम्हाला वाटतं. नकार. निर्धाव चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय चेंडू. निर्धाव जातोय. धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय हरिओम. सुंदर गोलंदाजी करतोय. कुठली संधी देत ना दोन्ही फलंदाजांना.
आतापर्यंत 67 धावांचा डोंगर उभा केलाय. पुन्हा एकदा आता मात्र पंचांचा इशारा येतोय. नक्की स्क्वेअर लेगचा इशारा मारला. फटकार षटकार. माफ करा, धावसंख्या होते 74. सुंदर फटका लगावला स्वराजने. आता मात्र शेवटचा चेंडू. 74. 74 धावा उभा नंतर एक पायसा डोंगर उभा केलाय ऐरोली संघापुढे. सुंदर फलंदाजी केली रुणाल, स्वराज, निलेश या फलंदाजांनी. या सामन्यासाठी टेनेक्सचा चेंडू. पुरेपूर फलंदाज फायदा घेत आहेत त्या चेंडूचा. बघूया पुन्हा एकदा. हरिओम शेवटचा चेंडू. सुंदर फटका मारला चेंडू जातो सरळ लॉंग ऑफच्या दिशेने षटकार होतं. वॉट ऑफ क्लास डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान धावांचा डोंगर उभारला आहे. 74 धावा भरून माफ करा 80 धावा भरून 81 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ते म्हणजे MS घोटवली संघाने 80 धावा भरून 81 धावाचं भलं मोठं आव्हान ठेवलं आहे. एकविरा ऐरोली संघासमोर घोटवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. या लीग मधील सामन्यामध्ये जो टॉपचा संघ धाव संख्येमध्ये जो टॉप असेल तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल याची कृपया सर्व खेळाडूंनी व कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. लीग मधील सर्व मॅचेस मध्ये जो कोणता संघ सर्वाधिक धावा काढेल तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. दरम्यान ऐरोली संघाला जिंकण्यासाठी 81 धावाचं आव्हान. 5 षटकांमध्ये 81 धावा.
दरम्यान 81 धावा पाठलाग करायचा नक्कीच प्रत्येक षटकांमध्ये 16.20 अशी सरासरी गाठावी लागेल. दरम्यान 2 पॉवर प्लेची षटक आहेत. 2 खेळाडू या सर्कलच्या बाहेर असतील. एक डीप मिड विकेट आणि एक डीप लॉंग ऑफ असे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. दरम्यान पॉवर प्लेचं षटक स्ट्राईकवर आहे. जितू नॉन स्ट्राईक एंडला येतो. धीरज पहिल्या फेरीचा तिसरा सामना होतोय. अतिशय सुरेख ही स्पर्धा. गोलंदाज स्वराज नक्कीच माझे गुणलेखक भाया मला सांगतायत त्यांनी 2 षटकार मारले होते आणि तोच गोलंदाजीसाठी उतरतोय. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन येतोय. तोच गोलंदाज 10 ते 12 पालाचा रन आयटम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टाकतोय. आखूड टप्प्यात चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि चेंडू याचा काही संगम होत नाही. सर्व चेंडू आता यशेक्षा हातात. यशेक्षा आपलं काम चोख बजावतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जितू याला प्रत्येक षटकाराला मनीष म्हात्रे यांच्याकडनं रोख 200 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकाराला 200 रुपये मनीष म्हात्रे यांच्याकडनं. एक सुवर्ण संधी आहे. दरम्यान पहिला चेंडू टाकतो. निर्धार चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कर 10 ते 12 पावलाचा रन राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू अतिशय सुरेख टप्पा पडल्यानंतर उसळी घेणार चेंडू. वेगवान चेंडू फलंदाज चकतोय. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कर चेंडू विसावतो विकेट किपरच्या हातात आणि पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जातोय. सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत अजूनही खातं खोललेलं आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकल्यात. ते दोन्ही चेंडू निर्धाव टाकल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर स्वराज. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू लगावतो फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेने. ते चांगले शतरंग होतोय. एका धावेने संघाचं खातं खोलतोय. स्वतःचं देखील खातं खोलतोय जितूला प्रत्येक षटकारामागे मनीष म्हात्रे यांच्याकडे 200 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. दरम्यान स्वराजच्या तिसऱ्या चेंडूवर एका धावेने संघाचा आणि स्वतःचं खातं खोलतोय जितू. संघाची धावसंख्या येते बिनबाद 1. 81 धावाचा पाठलाग करताना दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेखीचा ढकलून दिलाय चेंडू. स्वतःच्या पॉइंटच्या दिशेने गचा चेंडू फेक होते परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. दरम्यान स्ट्राईकवर आहे तो धीरज. आक्रमक फलंदाज धीरज. नक्कीच पॉवर प्लेचं षटक चालू असताना पूर्णपणे जखडून ठेवले गोलंदाजाने स्वराजने. तोच स्वराज आणि आता मात्र सुरेखीचा चेंडू शॉर्ट मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय. चांगले क्षेत्र होतोय. निर्धाव चेंडू जातो. आतापर्यंत मला वाटतं 4 चेंडू त्यांनी निर्धाव टाकल्यात. अतिशय सुरेख स्वराजची गोलंदाजी म्हणावी लागेल. अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा अतिशय सुरेख म्हणावं लागेल स्वराजाच्या गोलंदाजीतून. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र उंच मारण्यात यशस्वी होतोय. पायचा चेंडू होतोय डीप मिड विकेट आणि डीप या 2 धावा मिळतील. 2 धाव्यावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते. षटक संपतोय. पहिल्या षटकाखेरीस 3 धावाची आवश्यक 3 धावा फलकावर लागतात. पहिल्या षटकाखेरीस 3 धावा फलकावर लागतात. डीजे आणि जवळजवळ आता मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये 19.5च्या सरासरीने धावसंख्या उभारेल. म्हणजे 20च्या सरासरीने धावा उभाराव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर एकविरा ऐरोली संघाला. नक्कीच पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज किरण. पहिला चेंडू लगावतोय डीप मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चांगली चेंडू फेक होते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 4.
हॅलो. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेख चेंडू. आता मात्र एक धाव मिळते. एका धावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती नक्कीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या होती ती 3 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकात स्वराजाने आणि आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय गोलंदाज किरण. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय गोठवली संघाचा किरण. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक दुसरं षटक घेऊन येतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करतोय. डीप मिळवण्याच्या दिशेने चेंडू जातो. वेगळं कार्पेट पद्धतीने चेंडू जातोय आणि या 2 धाव धावून काढतात फलंदाज. या 2 धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6. एकेरी दुहेरी धावांवरच भर दिला जातो. नक्कीच जखडून ठेवले फलंदाजांना. चौकार किंवा षटकार मारून देत नाहीत गोलंदाजांना. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत हे गोलंदाज. नक्कीच वाखाणण्याजोगी गोलंदाजी म्हणावं लागेल किरण. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारलाय चेंडू. चेंडू होतोय डीप लॉंगॉनच्या दिशेनं. तिथं चांगलं क्षेत्ररक्षक होतोय. डीप लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक धाव देतोय. चेंडू पकडतोय. चांगली चेंडू फेक होते. सुरेख फिल्डिंगचा नजारा पेश करतोय आणि या एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 8. बिनबाद 8. संत अशी सुरुवात. दरम्यान पुढचा चेंडू किरण याचा पुढचा चेंडू आणि आता मात्र एक धाव घोषित मिळते. धावसंख्या होते 9. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही काही धावा जमाव्या लागतील. 81 धावाचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल फलंदाजाला. आणि आता मात्र सुरेखरित्या ढकलून दिला चेंडू. चेंडू होतोय डीप लॉंगऑफच्या दिशेनं. तिथं चांगले क्षेत्ररक्षक होतंय. एका धावेवर संघाची धावसंख्या होते दुहेरी अंकात. धावसंख्या होते 10. बिनबाद 10. दोन षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाखेरीस धावसंख्या येते म्हणजे 10. नक्कीच आता मात्र 3 षटकात जवळजवळ 61 धावांची आवश्यकता. 71. 3 षटकात 71 धावांची आवश्यकता. जवळजवळ 24ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे जर सामना जिंकायचा असेल तर. ऐरोली संघाला सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच 24च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. 3 षटकांमध्ये 71 धावांची आवश्यकता. रुणाल गोलंदाज. रुणाल स्ट्राईकवर आहे तो. धीरज नॉन स्ट्राईक एंडला येतो. जितू सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानामध्ये खेळते. अजून धावा जमवण्यात अपयशी ठरते मानावं लागेल. गोलंदाज पूर्णपणे वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. पाहूया आता गोलंदाजीसाठी आलाय तो रुणाल. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय रुणाल आणि आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू होतोय डीप ऑनच्या दिशेने. तिथं एक धाव मिळते. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 11. अतिशय शांत गतीचं हे क्रिकेट पाहायला मिळतं. नक्की चौकार षटकारांचं काही आक्रमण होऊन देत नाही आहेत. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत घोटोली संघाची गोलंदाज. दरम्यान पुन्हा एकदा आणि आता मात्र उंच मारण्याचा चेंडू यशस्वी होतो. पाहायचा आहे आणि खणखणीत असा षटकार पहिला षटकार लगावला जातो या डावातील. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. दरम्यान 200 रुपयाचं रोख पारितोषिक मिळलं जातंय ते मनीष म्हात्रे यांच्याकडनं एका षटकारानिशी. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आणि आता मात्र त्याच पदाचे चेंडू आणि फलंदाज मला वाटतं बाद होतोय. जेलबाद होतोय. 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे कृपया जितू याने. नवीन फलंदाज येतोय योगेश. नवीन फलंदाज योगेश. पहिला गडी बाद होतोय. एक षटकार लगावल्यानंतर धावसंख्या येते म्हणजे 17. या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय. सलामीची जोडी फोडण्यात यश मिळते गोलंदाज रुणाल याला. बघूया आता योगेश काय करतोय. मोठमोठे फटके मारून दिले नाही आहेत या सलामीच्या या जोडगोळीला. बघूया आता फलंदाज आलाय तो योगेश काय करतोय ते पाहायचं आहे.
रुणाल सलामीची जोडी फोडण्यात यश मिळते रुणाल याच्या गोलंदाजीवर. धरण पुढचा चेंडू रुणाल राईट मोर द विकेट. आणि आता मध्ये आखूट टप्प्यात चेंडू चेंडू फटकावला जातोय. चेंडू जातोय डीप लॉंगऑफच्या दिशेने. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि या एक धाव मिळते. या एका धावेवर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. अतिशय सुरेख शांत क्रिकेट का माहोल. 81 धावाचा पाठलाग करायचा आहे. नक्कीच जखडून ठेवले फलंदाजांना म्हणावं लागेल. गोलंदाजांनी गोठवलीच्या गोलंदाजांनी दरम्यान रुणाल याचा पुढचा चेंडू. आणि आता उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू होतो डीप लॉंगांच्या दिशेने. तिचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी येतोय आणि सरळ सीमा रेषेबाहेर चौकार. आणि या चौकारावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. नक्कीच चौकार षटकाराचं आतिषबाजी करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल ऐरोली संघाला चौकार षटकार लगावे लागतील. बघूया रुणाल चांगला चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाची काही साथ मिळाली नाही. रुणाल याच्या गोलंदाजीवर दरम्यान पुढचा चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि चेंडू याचा संगम होत नाहीये. चेंडू जातो यष्टिक्षेत्रात. यष्टिक्षक आपलं काम चोख बजावतोय. संघाची धावसंख्या होते 22. 3 षटका अखेरीस धावसंख्या येते 22. अजूनही जिंकण्यासाठी आता मात्र 59 2 षटकात 59 धावांची आवश्यकता. आता मात्र वैयक्तिक दरम्यान पुढचा चेंडू. आणि आता मात्र चेंडू फटकावण्यात यश मिळतंय. पाहायचं आहे एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव देखील पूर्ण होते. आणि या 2 धावांवर संघाची धावसंख्या होते 24. दरम्यान यानंतर होणार सामना रमेश स्मृती कोपरखेळणे सिद्धिविनायक राबाडा. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधाराने त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू प्रशांत. आणि आता मात्र उंचावर मारलाय चेंडू. नक्कीच आखाडकडे तुमचा पुरा असा हा षटकार. आणि या षटकार संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते धावसंख्या होते ती 30. दरम्यान पुढचा चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू होतोय फाईन लेगच्या दिशेने. तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 31. एक गडी बाद 31. चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू होतो डीप स्क्वेअर लागच्या दिशेने. पाहायचंय तिथे 45 शहरात आहे. आणि हा खणखणीत चौकार. या चौकारावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 35. एक गडी बाद 35. अजूनही 46 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 46 धावा. नक्कीच 7 षटकारांची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 7 षटकारांची आवश्यकता. आणि आता मात्र एक धाव घोषित मिळते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 36. दरम्यान पुढचा चेंडू. आणि आता मात्र चेंडू कृपया विनंती करतोय मी रमेश स्मृती कोपरखेळणे आणि सिद्धिविनायक राबाडा कृपया दोन्ही संघाच्या कर्णधाराने त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. अन्यथा 4 षटकांचा सामना खेळवला जाईल. मी विनंती करतो राकेश मूर्ती कोपरखेळणे आणि सिद्धिविनायक राबाडा माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे अथवा 4 षटकांचा सामना खेळवण्यात येईल याची कृपया नोंद घ्यायची आहे. दरम्यान संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 37. दरम्यान पुढचा चेंडू आणि षटकार. तुषार याच्या गोलंदाजी षटकार लागला तर षटकारवर संघाची धावसंख्या वाढते.
43 आणि आता मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळते. संघाची धावसंख्या होते 44. आणि आता सामन्यात जवळजवळ 38 धावांची आवश्यकता आहे आणि 4 चेंडू आणि 38 धावा करायच्या आहेत. धावांचं अंतर कमी केलं जाईल. नवीन फलंदाज शिरीन गोलंदाज तयार. आणि आता मात्र उंच मारला चेंडू पाहायचा आहे. आणि मला वाटतं बाद. तू चल मैं आया अशा प्रकारचं हे. चौथा गडी बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या आहे ती 38. 44 43 झाल्यात. दरम्यान पुढचा चेंडू आणि पाहायचा आहे. आणि हा चौकार. या चौकारावर संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 47. नक्कीच धावांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. औपचारिकता फक्त बाकी आहे. गोटेली संघ विजयाची. धावांचं अंतर कमी होतोय. पाहायचा चेंडू होतोय डीप लॉंगन दिशेने. कृपया मी विनंती करणार कोपर खेळणे आणि रावाडा कृपया दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. राबाडे संघाचा कर्णधार कृपया विनंती करतोय. आणि निर्धारित होतो. हा सामना गोटोली संघ विजयी होतोय आणि विजयी संघाचं अभिनंदन. हरलेल्या संघाचं देखील अभिनंदन. दरम्यान या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे तो म्हणजे मॅन ऑफ द मॅच सामनावीर रुणाल. वैयक्तिक 23 धावा, एक गडी बाद